स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला आजचं रुटीन शेअर करते, कारण आज गुरुपौर्णिमा आहे. मी तर सुट्टी घेतलेली होती, पण सर्वात आधी सकाळी उठल्याच्या नंतर हे सगळं काम होतं मला, कारण देवाचे जे भांडे होते ना ते सगळे घासायचे होते. आणि इकडं माझा चहा पण ठेवला होता. तोपर्यंत चहा मी उकळेपर्यंत हे सगळं मी पितांबरी वगैरे लावून घेतलेली होती, जेणेकरून 10-15 मिनटं लावल्याच्या नंतर ते पटकन क्लीन निघतं. हे इकडे देवघर वगैरे सगळं साफ करायला घेतलं होतं. तोपर्यंत इकडे कुकर पण लावलेला आणि त्या बाळाची शाळेची तयारी पण चाललेली. तर पटापट अगोदर सगळं देवघर वगैरे स्वच्छ केलं आणि त्याला टिफिन वगैरे करून दिला आणि त्याला शाळेत पाठवत होते. त्याने इकडे स्वामीला जे वगैरे करून घेतलं. रोज जाता वेळेस तो पाया पडतो आणि आज आता इकडे सगळं पसारा होता आणि तेवढ्यात मग आता तो गेला, त्याला बाय केलं आणि त्यानंतर इकडे स्वामींची देवाची पूजा वगैरे केली आणि स्वामींचा अभिषेक करून घेतलेला होता पंचामृताने. अभिषेक वगैरे झाला. सुंदर असं प्रसन्न सकाळपासून वातावरण होतं आणि आजच्या दिवसाला पाऊस म्हणजे बऱ्यापैकी थांबला होता, कारण 3-4 दिवसापासून कंटिन्यू पाऊस होता. आणि इकडे स्वामींना अष्टगंध वगैरे लावलेला आहे आणि ते चंदन लावू शकतो किंवा अष्टगंध जे काही तुमच्याकडे असेल तर ते छान अशी स्वामींची मूर्तीना अभिषेक केल्यानंतर खरंच मूर्ती हसरी दिसते. तर छान अशी, आणि आज पौर्णिमा आहे त्यामुळं कुंचन सेवा पण करायची होती. तर ही कुंचन सेवा काय आहे, काय नाही, कशासाठी, ह्या सगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे यूट्यूबला. तर आज पौर्णिमेची सुद्धा कुंचन सेवा असते, त्यामुळे ती पण सेवा करून घेतलेली आहे. आणि इकडे छान अशी सगळी देवपूजा वगैरे झाली. तर मला सांगा आजची देवपूजा कशी झाली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सर्वांनी श्री स्वामी समर्थ लिहा. तर इकडे जेवणामध्ये आज पुरणपोळी वगैरे बनवलेली, स्वामींना नैवेद्य दाखवला आणि दुसरं काम आपलं चालूच होतं. तर हे छान असे आता पानं आलेली आहेत नागेलीचे, म्हणजे खाऊची पानं किंवा खाण्याची म्हणतो ना आपण, पूजेला वापरतो ती. त्याचा वेळ घरीच आहे, त्यामुळं प्रत्येक पौर्णिमेला लागत होतं मला. त्यामुळे मग ही पानं वगैरे तोडायचं चाललेलं होतं, कारण आज पौर्णिमा आहे आखाडातली पण. आणि त्यामुळे इकडे पौर्णिमेची तयारी सुरू आहे सत्यनारायणाची. सगळं झाल्याच्यानंतर मग ह्याची तयारी करायला घेतली. बऱ्यापैकी तयारी करून ठेवलेली होती, कारण बाळ झोपल्याच्यानंतर मला हे वाचन करायचं होतं प्रदोष काळामध्ये. तर ही सगळी तयारी करून घेतलं. तो शाळेतून आला, त्याला झोपू घातलं आणि त्यानंतरून आता हे मी वाचायला घेतलेलं होतं. सगळी तयारी, पूजा वगैरे, ह्या सुपाऱ्या वगैरे ठेवून घेतलेल्या आहेत. याबद्दलचासुद्धा डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला आहे आणि इन्स्टाला पण आहे. त्यामुळं आणि ही जी पौर्णिमा ज्यांना कोणाला सुरू करायची आहे त्याबद्दलसुद्धा मी व्हिडिओ टाकला होता. सर्वात शेवटी अध्याय वगैरे वाचून झाले सर्व आणि आरती वगैरे करायला घेतली होती. तर मन असं खूप छान प्रसन्न होतं, कारण ज्यांना कुणाला सत्यनारायणची सेवा विधिवत आणि स्वामी संकल्प दिंडोरी प्रणीतनुसार सुरू करायचं त्यांनी नक्कीच सुरू करू शकता. तर अशा प्रकारे आजचा दिवस होता आणि आरती वगैरे करून घेतली. तर हे प्रदोष काळ काय असतो काय नाही, किंवा प्रदोष काळातच का केली जाते सत्यनारायणची पूजा, तर हे खूप साऱ्या कमेंट होत्या. तर यावर अजून पुन्हा एकदा मी व्हिडिओ बनवणार आहे, पूर्ण डिटेल व्हिडिओ. चला आता मी स्वामी केंद्रात आलेली आहे. तर भरपूर अशी गर्दी होती, कारण आम्हाला जायला बराच उशीर झाला होता, तरी पण सुद्धा खूप अशी गर्दी होती आणि छान असं स्वामींना डोळे भरून जवळून पाहिलं आहे. तर खूप छान वाटलं. असा होता आजचा दिवस. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा